श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या या खास व्हिडिओमध्ये. तर अधिक मास हा 17 मे रोजी सुरू होत आहे आणि या अधिक मासामध्ये आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, कोणती ग्रंथ वाचायचे आहेत, तसेच कशाप्रकारे आपण या अधिक महिन्यामध्ये देवांची पूजा अर्चना सेवा करून अधिक पुण्य प्राप्त करू शकतो. तसेच हा महिना इतका का खास मानला जातो, या महिन्याचे काय वैशिष्ट्य आहे, तसेच या महिन्याला मलमास का म्हणतात, त्यामागे काय कहाणी आहे, या सर्व गोष्टींबद्दल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा. तसेच जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर धोंड्याचा महिना, अधिक मास, मलमास आणि पुरुषोत्तम मास असे अनेक नावे असलेला हा महिना खूपच श्रेष्ठ आणि महत्त्वाचा मानला जातो. असे म्हणतात की धोंड्याच्या महिन्याला मलमास म्हणतात. मल म्हणजे टाकाऊ पदार्थ किंवा एकदम काहीही कामाचा नसलेला, उपयोगाचा नसलेला महिना. आता प्रत्येक महिन्याला विशिष्ट महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यामध्ये विशिष्ट पूजा केल्या जातात. काही महिन्यामध्ये लग्न, त्यानंतर वास्तुशांती किंवा असे अनेक मंगल कार्यही केले जातात. तसेच श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी महालक्ष्मी देवींचे व्रत केले जाते. त्यानंतर बरेचसे असे महिने आहेत ज्या महिन्यामध्ये त्यांचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक महिना हा प्रत्येक देवांना अर्पित केलेला आहे. तसेच आता हा धोंड्याचा महिना आहे, तो अधिकचा महिना आहे, त्यामुळे याला मलमास म्हणतात. परंतु हा मलमास अतिशय पुण्यदायी आणि खूपच आपल्या आयुष्यामध्ये एक आमूलाग्र बदल घडून आणणारा का ठरला? या मलमासाला पुरुषोत्तम मास असे नाव कसं काय पडले? तर झाले असे, हा मलमास एकटाच बसला होता. म्हणजेच देवांकडे त्याने प्रार्थना केली की देवा, सर्व महिने हे अतिशय पवित्र आणि पुण्यदायी मानले जातात. प्रत्येक महिन्याला विशिष्ट महत्त्व आहे आणि प्रत्येक महिन्यात विशिष्ट देवांची पूजा केली जाते. माझ्याच बाबतीमध्ये असे का? तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले की हे मलमासा, आजपासून तुला पुरुषोत्तम मास हे नाव दिले जाईल. या महिन्यामध्ये जो कोणी भक्त माझी मनोभावे सेवा करील, 33 कोटी देवांना 33 कोटी देवांचे नामस्मरण करेल. या महिन्यामध्ये केलेले नामस्मरण पुराण, पोथीपुराण, भागवत कथा ऐकलेली अतिशय पुण्यदायी ठरते. त्यामुळे या महिन्यामध्ये जो कोणी श्रद्धेने, भक्तीने आणि विश्वासाने दानधर्म करेल, पूजा अर्चना करेल, त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेल. जर तुम्हाला या 3ही वर्षामध्ये काहीही दानधर्म करणे शक्य झाले नसेल तर तुम्ही या पुरुषोत्तम मासामध्ये दानधर्म नक्कीच करू शकता. आता या पुरुषोत्तम मासामध्ये लेकीला आणि जावयाला धोंडेदान करण्याला विशिष्ट महत्त्व आहे. कारण धोंड्याच्या महिन्यामध्ये लेक आणि जावई हे साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे स्वरूप मानले जातात. त्यामुळे त्यांचे आदरातिथ्य करून त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या आवडत्या वस्तू दान देऊन, तसेच आपल्या यथाशक्तीने जे काही आपल्याला घडेल त्या गोष्टींचे दान आपण आपल्या लेकीला आणि जावयाला नक्कीच द्यावे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये 33 अनारसे, 33 बतासे, 33 गोड वस्तूंचे दान देणे शुभ मानले जाते. असे म्हणतात हे 33 वस्तू म्हणजेच 33 कोटी देवांचे रूप. त्या 33 कोटी देवांना आपण त्या वस्तू समर्पित करीत असतो व त्याचे पुण्य आपल्या पदरामध्ये पडत असते. त्यामुळे या महिन्यामध्ये जावयाला 33 धोंडे दान देणे अतिशय महत्त्वाचे आणि पुण्यदायी मानले जाते. तसेच या महिन्यामध्ये जर तुम्ही ब्राह्मणाला आणि गोमातेला विशिष्ट प्रकारे 33 गोड पदार्थांचं सेवन त्यांना दिले, म्हणजेच त्यांना दान दिले धोंडे 33, तर देखील तुम्हाला खूप पुण्य हे प्राप्त होते. या अधिक मासामध्ये अधिकाधिक पुण्य कसे कमवावे? तर आपण या महिन्यामध्ये जास्तीत जास्त गोदान करायला हवे. म्हणजेच गोमातेला जास्तीत जास्त अन्नदान, तिची काळजी घ्यायला हवी, तिची सेवा करायला हवी. तसेच ब्राह्मणाला देखील धोंडे दान करायला हवेत. ब्राह्मणाला देखील शिदा द्यायला हवी. ब्राह्मणाला देखील नवीन वस्त्र दान करायला हवेत. व सर्वात महत्त्वाचे आणि अगदी विशिष्ट आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव हा साध्या भक्तिभावानेच प्रसन्न होत असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा दिखावा केल्याने काहीही प्राप्त होणार नाही. तुमच्याकडे जेवढे आहे तितकेच तुम्ही तुमच्या जावयाला, लेकीला दान करा, ब्राह्मणाला दान करा. उगाच लोन काढून किंवा ऋण काढून कोणताही सण साजरा करण्यात काहीही अर्थ नसतो.
त्यामुळे कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही या धोंड्याच्या महिन्यामध्ये तुमच्या जावाई आणि लेकीचा आदरातिथ्य करावे, त्यांना धोंडे दान करावे व लेकीची आवर्जून ओटी भरावी. कारण लेक ही दोन्ही घरची लक्ष्मी असते, सासरची आणि माहेरची. त्यामुळे त्या लक्ष्मीचा मान सन्मान हा आपल्या हातून झालाच पाहिजे. त्यामुळे या धोंड्याच्या महिन्यामध्ये खास करून लेकीला आणि जावयाला दान करणे, तसेच लेकी जावयाचे स्वागत करणे, त्यांचे आदरातिथ्य करणे याला खूप महत्त्व दिलेले आहे. तसेच तुम्ही या महिन्यामध्ये भागवत कथा, त्यानंतर धोंड्याचे जे महात्म्य आहे, धोंड्याच्या महिन्याचे महात्म्य, या विविध प्रकारच्या ग्रंथाचे वाचन करून पुण्य प्राप्त करून घेऊ शकता. तसेच जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर स्वामी चरित्र सारामृताचे पठण करून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना देखील प्रसन्न करू शकता. गुरुचरित्र पारायणाचे देखील तुम्ही या महिन्यामध्ये पठण नक्कीच करू शकता. फक्त या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे लग्न, वास्तुशांती, ग्रहप्रवेश किंवा कोणत्याही मोठ्या गोष्टींचे उद्घाटन, मंगल कार्य हे करत नाहीत. बाकी मग या महिन्यामध्ये दान, धर्म, पूजा अर्चना, लेकी जावयाचे स्वागत करणे, ब्राह्मणाला दान देणे, गाईला चारा देणे, गाईला अन्नदान देणे आणि गरजू लोकांची मदत करणे, जर तुम्ही हे केले तर नक्कीच हा महिना तुमच्यासाठी खूपच खास आणि महत्त्वाचा ठरेल. तसेच या धोंड्याच्या महिन्याचे खास आणि अतिशय महत्त्वाचे असे जे काही गोष्टी आहेत, ज्या की तुमच्या आयुष्यामध्ये कधीही काही नकारात्मक गोष्टी घडत आहेत, त्या देखील हळूहळू कमी होतील आणि सर्वत्र सकारात्मक गोष्टीचा संचार तुमच्या आयुष्यामध्ये होईल. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, लक्ष्मी भरभरून येईल आणि कोणत्याही गोष्टीची कधीच तुम्हाला कमी पडणार नाही. त्यामुळे या धोंड्याच्या महिन्यामध्ये लेक, जावई, ब्राह्मण आणि गाईला दान नक्कीच करा. तसेच गरजूंना मदत करायला अजिबात विसरू नका. आशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये आवश्यक आणि माहितीपूर्ण अशी माहिती मिळाली असेल. तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि येणाऱ्या धोंड्याच्या महिन्याच्या तुम्हाला अधिकाधिक शुभेच्छा.